बातमी आहे पावसासंदर्भात। आज उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे। काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे। कोकण घाट क्षेत्रामध्ये जाण्यास पर्यटकांनी टाळावे, हवामान तज्ज्ञांनी पर्यटकांना सल्ला दिलेला आहे। कोकण घाट क्षेत्रामध्ये जाण्यास पर्यटकांनी टाळावे असा सल्ला आता हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। आज उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे। कालपासूनच सर्वच ठिकाणी राज्यात मुसळधार अतिमुसळधार पाऊस होतोय। आपले प्रतिनिधी मुंबईमधून स्वप्नील जाधव तर कराडमधून शशिकांत सूर्यवंशी, सिंधुदुर्गमधून रोहन नाईक आणि रायगडमधून भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी आधी मुंबईमध्ये स्वप्नीलकडे जाईल। स्वप्नील, आपण पाहतोय मुंबईमध्ये सुद्धा उपनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस होतोय आणि पुढील 2 ते 3 तास मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय। नीलम, अगदीच मुंबईसह उपनगरामध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। सकाळपासून सुद्धा मुंबई असेल उपनगर असतील यामध्ये रिमझिम पाऊस पडताना पाहायला मिळतो। वेगाने वारे सुद्धा आहेत। त्यामुळे कुठेतरी पुढील 2 ते 3 तास हे मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आलेले आहे। तसेच चौपाटी असेल किंवा समुद्र किनाऱ्यांवरती असेल पर्यटकांनी बाहेर पडू नये, मुंबईकरांनी चौपाटीवरती जाऊ नये अशा प्रकारचे सूचना सुद्धा आहेत त्या मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत। मुंबईमध्ये सुद्धा काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी असतील आणि एकूणच यंत्रणा आहेत ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। मात्र एकूणच मुंबईमध्ये सुद्धा राज्य आपत्ती दल असेल, मुंबई महानगरपालिकेचं आपत्ती दल असेल, तसंच एनडीआरएफची तुकडी जी आहे ती सुद्धा सज्ज ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेही जर आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी लगेच मदत पोहोचण्यासाठी सर्व जी यंत्रणा आहे ती कार्यान्वित ठेवण्यात आलेली आहे। मात्र मुंबईमध्ये सध्या रिमझिम पाऊस पडताना पाहायला मिळतोय। मात्र पुढील 2 ते 3 तास आणि दिवसभर हा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार आणि कुठेतरी रिमझिम असा प्रकारचा जी शक्यता आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। नीलम जी नक्कीच, आपले प्रतिनिधी कराडहून शशिकांत सूर्यवंशी आपल्यासोबत जोडलेले आहेत। शशिकांत, कराडमध्ये काय स्थिती आहे पावसाची? निलम, जर पाहिलं तर काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। विशेषतः घाट परिसरामध्ये, पाटण तालुक्यातील घाट परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। त्यामुळे इथलं जनजीवन आहे ते काहीसं विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। पूर्णभर तालुकाभरची महावितरणची सेवा आहे, लाईट किती देखील बंद आहे। रात्रभर पूर्ण तालुका अंधारात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्याचबरोबर रस्त्याची कामं सध्या सुरू आहेत। त्या रस्त्यावरती पाणी साचल्यामुळं रस्त्याची कामं सुरू असल्याने वाहन चालकांना देखील या संपूर्ण परिस्थितीचा अडचण सामना करावा लागतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी खरं तर आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण पश्चिम घाट परिसरामध्ये विशेषतः या काळामध्ये भाताची रोपण पेरण केली जाते आणि ही पेरण या पावसासाठी अतिशय महत्व मानलं जातं। त्यामुळे शेतकरी आहेत आता कामाला लागलेला एकंदरीत पाहायला मिळतं। मात्र ज्या ठिकाणी जी शहरं असतील त्या शहरांची गटाराची साफसफाई अद्याप झाली गेली नाही। त्यामुळे हे पाणी जे आहे रात्रभर पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे सखल भागात जे पाणी साचल्यामुळं तिथल्या नागरिकांना इजा करण्यास अडचण होताना एकंदरीत पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता येणाऱ्या 24 तासामध्ये या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्या हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे या ठिकाणचे प्रशासन देखील अलर्ट आहे आणि ज्या ठिकाणी नदीवरील नाले आहेत ते आता तुडुंब भरून वाहताना एकंदरीत पाहायला मिळत आहे। आपले प्रतिनिधी रोहन नाईक आपल्यासोबत जोडलेले आहेत। रोहन, सिंधुदुर्गमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे। ऑरेंज अलर्ट आता जारी करण्यात आलाय, काय अधिकची माहिती? काल संध्याकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली आणि रात्री कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला आणि हा जो पाऊस झाला तो तुफान बॅटिंग केली एकंदरीत पावसाने। आणि आता 6च्या नंतर सकाळी पाऊस काहीसा थांबलेला पाहायला मिळतोय। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। प्रशासन सुद्धा सतर्क झालंय आणि एकंदरीत ज्या प्रमुख नद्या आहेत सिंधुदुर्गातल्या त्या तुडुंब भरून वाहत आहेत। जसे तेरेखोल नदी असेल, गड नदी असेल, भंगसाळ नदी असेल, या प्रमुख नद्या एकंदरीत तुडुंब भरून वाहत आहेत। जी नक्कीच, आपले प्रतिनिधी रायगडहून भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। भारत, रायगडमध्ये काय परिस्थिती आहे? मुसळधार पाऊस या ठिकाणी सुद्धा होतोय। नीलम, शनिवारपासून रायगडमध्ये पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे। रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारी संध्याकाळपासून काल रविवारी देखील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातलं जे प्रशासन आहे ते अलर्ट मोडवरती आपल्याला पाहायला मिळतंय। रायगड जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी केलेला आहे। सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी असतील
तरी आपण शेत जर का पाहिलं, शेत शिवार जर का पाहिलं तर 2 दिवस झालेल्या पावसाने शेत शिवारामध्ये काही प्रमाणात पाणी साचलेले आहे. शनिवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने काही भागांमध्ये जसं रोहा असेल, माणगाव असेल, गोरेगाव शहर असेल, या शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली होती. कारण सखल भागामध्ये मोठा पाऊस झाल्यामुळे पाणी साचलं होतं. अनेकांच्या घरात त्यामुळे 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी आतमध्ये शिरलं होतं. एकंदरीत नागरिकांची तारांबळ उडाली असली 2 दिवसाच्या पावसाने, तरी रायगड आणि रत्नागिरीमध्ये जो 2 दिवस पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकरी जो आहे तो समाधानी आणि सुखावलेला पाहायला मिळतंय. कारण अर्थातच मान्सून वेळेवरती दाखल झाला, वेळेपूर्वी आला, मात्र नंतर पावसाने दडी मारली आणि त्यामुळे शेतीच्या कामांची जी लगबग आहे ती थांबली होती. आणि कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये भाताचं पीक शेतीवरती आधारित असतं, त्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. सध्या तो 2 दिवस पाऊस झालेला आहे, त्यामुळे रायगड असेल, रत्नागिरी असेल, या शेत शिवारांमध्ये रव पेरणी जी आहे भाताची, त्या कामांच्या लगबगीनं आता वेग येण्याची शक्यता आहे. आज रेड अलर्ट रायगडला दिलेला आहे, त्यामुळे पावसाची सकाळपासून हलक्या सरी असल्या तरी दिवसभरात मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जाते. नीलम. जी नक्कीच. स्वप्नील, रोहन आणि भारत, त्याचप्रमाणे शशिकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.